टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। चिखली तालुक्यातील सोमठाणा, दिवठाणा, बोरगाव, बसू, शेलूत या भागामध्ये काल जोरदार पाऊस झाला होता आणि या गावाच्या जवळून राम नदी वाहते। या राम नदीने काल रुद्ररूप धारण केलं होतं। आपण बघू शकतो या नदीला आलेल्या पुरामुळे सोमठाणा, दिवठाणा, बोरगाव, वसू, शेलगाव यासह या काठावरील जी काही गावं आहेत त्या गावाच्या शेतकऱ्याच्या शेताचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। अक्षरशः नदीचं पात्र जे आहे ते फुटून शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिरलं आणि शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर यासह जी काही फळबाग असेल, फळभाज्या असतील, संपूर्ण पिकाचं या ठिकाणी नुकसान झालं। अक्षरशः वाहून गेलेलं आहे। शेतामध्ये मोठमोठी जी दगड आहेत, रेती आहे, ती अक्षरशः या ठिकाणी वाहून आलेले आहेत। शेती खरडून गेलेली आहे। मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं आहे। अद्यापही महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या शेतीच्या बांधावर पाहण्यासाठी आले नाही किंवा पंचनामा करण्यासाठी आले नाही। यापूर्वीसुद्धा या भागातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं होतं, गारपिटीनं नुकसान केलं होतं। पुन्हा एकदा आता निसर्गानं या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेताचं मोठं नुकसान केल्याचं आपल्याला दिसतंय। अक्षरशः शेतामध्ये सध्या पाणी आहे, शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे। काय नुकसान झालं तुमचं? काल मोठा महापूर आला होता या नदीला, शेती काठावर आहे तुमची, काय नुकसान झालं आहे? सारी शेती खरडून गेली। आता सध्या काही हातात येऊ शकतं का तुमच्या? हातात काहीच नाही येऊ शकत आता। बरं, अक्षरशः शेती खरडून गेलेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही जी सोयाबीनची जी झाडं आहेत या झाडाला फुलं लागली होती, काही शेंगा लागल्या होत्या, मात्र कालच्या पुरामुळं आणि पावसामुळं अक्षरशः नुकसान झालेलं आहे, सगळं वाहून गेलेलं आहे। यापूर्वीसुद्धा नुकसान झालं होतं गारपिटीनं, अवकाळीनं, आतासुद्धा नुकसान झालं आहे। पंचनामा करण्यासाठी आलेत का कोणी? आतापर्यंत कोणी पंचनामा करण्यासाठी आलेलं नाही। याच्या आधी होमनियाळेनं प्रचंड नुकसान झालेलं होतं, तरी प्रशासनाचं इथं दुर्लक्ष आहे। या ठिकाणी जातीनं लक्ष घालणं अतिशय जरुरी आहे। फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, अतिशय जातीनं लक्ष घालून पंचनामे करून प्रशासनाला खबरदारीचे आदेश द्यावे। आता इथं जर गांजाची शेती केली असती तर प्रशासन 5 मिनिटात इथं उपस्थित झालं असतं। गाड्या, पोलिसाच्या गाड्या, पांडेबाप सर्व इथं उपस्थित झाले असते। आज इथं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, तरी आजपर्यंत प्रशासनाचा एकही माणूस इथं उपलब्ध नाही आहे। तुमचं या नदीकाठी शेती किती नुकसान झालं? शेती माझं एकरभर वावर इथं पूर्णतः नुकसान झालेलं आहे, परंतु माझं न धरता संपूर्ण प्रचंड गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आता इथं तुमचं या नदीच्या काठावर शेती आहे, काय नुकसान झालं तुमचं असेल, भावाचं असेल? आमची जवळपास इथं 22 एकर शेती आहे आणि प्रचंड पूर्ण शेती ही पाण्यात वाहून गेलेली आहे। आता आपण पाहू शकतो की सोयाबीनसुद्धा येऊ शकत नाही। हे शेत दुरुस्त करण्यासाठी किती मेहनत लागेल, किती पैसा लागेल? शासनानं आम्हाला हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर केली पाहिजेत आणि आमची विनंती आहे शासनाला, हात जोडून विनंती आहे की तात्काळ इथं येऊन सर्वे करून काय जी मदत करता येईल ती तात्काळ मदत करावी। नक्कीच ही जी शेतकऱ्यांची, या भागातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, खरडून गेली, ती शेती करायला अक्षरशः या शेतकऱ्यांना जवळपास 10 वर्षे लागू शकतात। मात्र अद्यापही त्यांच्याकडं पैसे नाही, कारण की यापूर्वी होमनियाळीनं त्यांचं नुकसान झालं आहे, गारपिटीनं नुकसान झालं होतं, अवकाळीनं नुकसान झालं होतं। आता पुन्हा एकदा नदीकाठी असल्यामुळं त्यांच्या शेताचं या नदीचं पाणी शिरलं आणि अक्षरशः शेती खरडून गेली, पिकंसुद्धा वाहून गेली। ह्या वर्षीचं सुद्धा नुकसान झालं आहे, त्यामुळे शासनानं त्यांना लाखो रुपये मदत करावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सोमठाणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।